तर त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा त्याने असं म्हटलेलं की तिथे पडलेला एवढूसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक. दंगलखोरांना मानसिक दबावाखाली आणण्यासाठी सरकारमधले लोक किंवा दादांसारखे काही जबाबदार नेते ही असली विधानं करून आंदोलनजीवी डफली गँगला घाबरवण्याचा कार्यक्रम राबवतात की काय असा संशय यायला लागला मला. चंद्रकांत दादा कशाला घाबरवताय बिचारा झुरळांना. तर हा जो प्रश्न आहे ना तो मला पडलाय काल जे दादांनी जे विधान केलंय ते ऐकून हा प्रश्न पडलाय. विधान काय होतं तर जंतर मंतरवर झालेल्या हिंसाचारात जे सहभागी होते लोक त्यांना शोधून शोधून पकडलं जातं आणि त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झालेले त्यांचेच उन्मादी कारनामे दाखवून त्यांची पोलीस कोठडीत खातेदारी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्ली पोलीस करत असलेल्या तपास कामातला एक तपशील जो आहे तो उघड केलाय की पोलिसांकडून तिथे पडलेला एवढूसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक. रस्त्यावर पडलेले दगडही जप्त केलेले आहेत छोटे छोटे. आंदोलकांमधल्या समाजकंटकांनी हेच दगड पोलिसांवर सरकारी वाहनांवर फेकून मारले होते, ज्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत. काही आंदोलकही या उलट्या दगडफेकीत जखमी झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे पोलिसांच्या गाड्या जीप वाहनं जी होती त्यांच्यावर मोठमोठाले दगड टाकून त्या तोडण्यात आलेले आहेत. तर हे दगड ज्यांनी हाताळलेत त्यांचे फिंगरप्रिंट्स या दगडावर सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे दगडही घटनास्थळावरून पोलिसांनी जमा केलेले आहेत. तर हे फिंगरप्रिंट्स आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकशी जुळवून काही अपराध्यांची ओळख पटवणंही सुरू झालंय. त्यात जे हिस्ट्री शीटर्स आहेत म्हणजे सराईत गुन्हेगार आहेत, दिल्ली दंगलीत सहभागी झालेले किंवा शाहीन बागेत रेंगाळणारे, किसान आंदोलनात दिल्ली युपी बॉर्डरवर चक्का जाम करणारे असे बरेच हिस्ट्री शीटर्स या शोध मोहिमेतून आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत सापडलेलेही आहेत पोलिसांना. दगडांवरचे ठसे हे कितपत स्पष्ट आणि ठळक अवस्थेत सापडलेले असतील याबद्दल मी साशंक आहे, पण दिल्ली पोलिसांनी दगड हे पुरावे म्हणून गोळा केलेले आहेत हे 100% सत्य आहे. जी वाहनं फोडली गेली आहेत ती हाताळताना अनेकांनी त्या वाहनांची दारं वाकडी तिकडी करून तोडण्याचा प्रयत्नही केलेला दिसतोय तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ बघा, हे तुम्हाला कळून चुकेल. अर्थात या वाहनांच्या पत्र्यांवर हाताचे बोटांचे ठसे स्पष्टपणे सापडलेले आहेत. पण सध्या पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाकडून जी काही मोहीम राबवली जाते त्याचा धसका घेऊन अनेक जण दिल्ली सोडून पळून जात आहेत. अनेकांनी माफीनामे सादर केलेले आहेत सोशल मीडियावर. पण पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचणार कसे याबद्दल अनभिज्ञ असलेले काही गुंड अजूनही आपल्याच मस्तीत जगतायत. त्यांना वाटतं आमच्यापर्यंत पोलीस येऊ शकत नाही. काहींनी हिंसाचारच नाही तर गर्दीत विनयभंगही केलेत महिलांचे, मोबाईल चोरलेत, पाकिटं मारलेली आहेत. अशांच्या बोटांचे ठसे हे आधारच्या बायोमेट्रिकशी जुळवून त्यांच्या दारात पोलीस हजर होत आहेत आणि हे चक्रावून जात आहेत की मला कसा शोधला. तर हा जो प्रयत्न आहे किंवा ही जी शोध मोहीम जी राबवली जाते तिच्यासाठी पोलीस बल अपुरं पडत आहे. तर हेही तितकंच खरं आहे. पुराणी दिल्ली किंवा थेट नोएडा गुडगावपर्यंत पोहोचलेले आंदोलक हे गुंड कुठे कुठे लपलेले आहेत त्यांना ट्रेस करणं तसं जिकरीचंच काम आहे. आणि त्यामुळे होतंय काय की सरकारकडूनच काही बातम्या पत्रकारांकरवी काही प्रवक्त्यांकरवी समाजात पसरवल्या जात आहेत. ही ॲक्च्युली एक पॉलिसी आहे पोलिसांची. त्याच पॉलिसीचा हा एक भाग असावा की दादांनी पत्रकार राहुल कुलकर्णीच्या एका व्हिडिओचा दाखला देत दगडांवरच्या ठशांचा माग घेतला जातोय असा दावा केलाय. आता यावर जगदविख्यात दैनिकाचे विश्वविख्यात संपादक संजय राऊत यांनी दादांना संशोधनाचं नोबेल द्या असं जाहीर केलंय. चंद्रकांत दादा पाटील हे काय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान वगैरे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. तर चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की हाताच दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल, ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा.
तर दादांचे पुण्यातले त्यांचे जिवलग राजकीय मित्र जे आहेत ना, रवींद्र धंगेकर, यांना तर थेट खरात बाबाच आठवलेत की खरात बाबामुळे हे सगळं घडतंय. पण या लोकांनी सारासार विचार न करता दादांच्या विधानाला विरोध करायचं ठरवल्यागत मीडियाला बाईट्स देताना यात कुठलंच रॉकेट सायन्स जडलेलं नाहीये, हा विचार का नाही केला? यात कसलं आलं रॉकेट सायन्स किंवा काय नोबेल प्राइज देणं इतपत काय मोठा शोध लाभलाय कोणी? आणि नंदन नीलकेनींनी युएसमध्ये जे सिटीजन कार्ड जे दिलं जातं तिथल्या नागरिकांना, त्या सिटीजन कार्डच्या धर्तीवर आपल्याकडे आधार कार्ड डिझाईन केलं. आता हे सुद्धा बायोमेट्रिक्स डेटावर आधारित आहे. त्यात बोटांचे ठसे महत्त्वाचे आहेत, तुमच्या रेटिना म्हणजे डोळ्यांचे रेटिनाचा डेटा असतो. आणि दंगेखोरांनी दंगल घडवताना वापरलेली साधनं, मग त्यात दगडही आले, त्यावरच्या ठशांचा आधार कार्डच्या बायोमेट्रिकशी संबंध तपासून दंगेखोरांची ओळख पटवता येऊ शकते. भलेही प्रत्यक्षात विटा किंवा खडबडीत पृष्ठभागाचे दगड असतात, त्यावर हातांचे बोटांचे ठसे उमटणं तसं कठीण किंवा धूसर असलं तरी दंगेखोरांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना आता शरणागतीशिवाय पर्याय नाही हे चित्र उभं करण्यासाठी चंद्रकांत दादांना वरून कोणीतरी एका पत्रकाराच्या व्हिडिओचा दाखला देऊन असं विधान करा असं सांगितलं असेल तर आता याचा शोध घ्यावा लागेल आपल्याला. पण मला तर वाटतंय की या दंगलखोरांना मानसिक दबावाखाली आणण्यासाठी सरकारमधले लोक किंवा दादांसारखे काही जबाबदार नेते ही असली विधानं करून आंदोलनजीवी डफली गँगला घाबरवण्याचा कार्यक्रम राबवतात की काय असा संशय यायला लागला मला. नाही म्हणायला देशाच्या सुरक्षेबद्दल राऊतांना काय देणं घेणं आहे नाही का? दंगेकर तर सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर फिरतायत. मग या लोकांच्या कन्सर्नशी काय देणं घेणं हो आपल्याला? आणि त्यामुळे या दोघांनाही कितपत गांभीर्यानं घ्यायचं हे जनताच ठरवेल. पण दगडावर ठसे उमटतात का हा सुद्धा संशोधनाचा विषय असल्यानं मलाही म्हणावं लागतंय की चंद्रकांत दादा कशाला घाबरवत आहे बिचारा झुरळांना, नाही का? तुम्हाला काय वाटतं? ते हे जे काही दंगेखोर होते त्यांच्या बोटांचे ठसे दगडावर खरोखरच उमटले असतील? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी. धन्यवाद. नमस्कार.